नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात सिद्धेश्वर वार्ता न्यूज. सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. त्याच्या अंगावर काम करून रूमा घेतल्यात. आम्हाला काही गव्हर्नमेंटचा पगार नाही किंवा काही आम्हाला देवळासाठी सुद्धा जागा दिलेली नाहीये आणि गार्डन साठी जागा दिली ती दुसरीच लोक काही न करता डायरेक्टली त्यांनी पत्रे मारायला घेतले आणि या ठिकाणी आमच्यावर तो अन्याय. सोसाइटी का तार कंपाउंड बाउंड्री सबको बना के दे दिया है. उस बाउंड्री के बाहर का जमीन पे अभी किसी का राइट्स नहीं है. ग्रामसेवकांच्या नोटिसीने प्रगतीपथावर असलेले काम थांबवले. कर्मनगरीकरांची रास्त मागणी, करारपत्रावर लिहून दिलेली जागा द्यावी केतन पटेल या जागा मालकांकडे. रहिवासियांनी केली मागणी तर बिल्डर केतन पटेल म्हणाले, सदनिकाधारकांनी केलेल्या मागणीत कोणतेच नाही तथ्य. सदनिकाधारक लोकशाहीच्या मार्गाने शोधू शकतात सत्य. उद्भवणारा वाद शांत डोक्यांनी मिटू शकतो. कर्मनगरीकरांना केले आव्हान. पनवेल मुंब्रा द्रुतगती महामार्गावर कर्मनगरी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये हजारो नागरिक वास्तव करत आहेत, परंतु कर्मनगरीतील रहिवासियांना विकासकांनी दाखवलेले स्वप्न हे स्वप्न राहिलेत. याचे कारण असे की विकासक केतन पटेल यांनी आपल्या जागेत कर्मनगरी ही वसाहत वास्तव्यास आणली खरी, पण त्यांच्या घराची कन्व्हेंट डीड रिकामी जागा आहे ती सोसायटीच्या नावे करावी. या रास्त मागणीसाठी कर्मनगरीकरांनी आज शी-टायगर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनास पत्रव्यवहार केले. ज्या कंपाऊंडचे काम प्रगतीपथावर होते ते बंद केले. याबाबत जमीन मालक केतन पटेल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जी कन्व्हेंट डीड बाकी आहे ती पूर्ण करून देण्यात येईल, परंतु जी 8 गुंठे असलेली जागा मी दुसऱ्या 4 व्यक्तीस विकली आहे ती कर्मनगरी वसाहतीच्या नावे सुद्धा नाही, असे मत सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बिल्डर व सदनिकाधारकांनी आपापली भूमिका बोलताना स्पष्ट केले. पापाळे सर, काय सांगाल? डबल आपल्यावर अन्याय होतोय. आपल्या या कर्मनगरीमध्ये जे आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे करून दिलेलं आहे अशा आपल्याला टोटल 1200 रूम इथे आहेत. 1200 रूमपैकी ह्या ठिकाणी 5 ते 6 हजार या ठिकाणी लोकसंख्या अस्तित्वात आहे. तर ह्या रहिवाशांना होणारा जो अन्याय आहे हा 2021मध्येच हा अन्याय झाला होता. तेव्हा प्रत्येक महिलांनी, प्रत्येक रहिवाशांनी सहकार्य करून आपण केतन पटेल म्हणून जो बिल्डर आहे त्यावर आपण कायदेशीर कारवाई केलेली, आपण तर काम थांबवलेलं. परंतु त्यानंतर 2 वर्षानंतर 2022मध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी या ठिकाणी परत त्या ठिकाणी अनधिकृत जे काम आहे ते चालू केलेलं आहे. त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला न सांगता, आम्ही त्यांना जे विचारले गेलेलं होतं की तुमची परवानगी किंवा तुमचं जो आमच्या डॉक्युमेंटमध्ये जे आम्हाला एरिया लिहून दिलेला आहे तो एरिया पूर्ण आम्हाला आमचा द्यावा, आमच्या नावावर करून द्यावा सोसायटींच्या. त्यानंतर तुम्हाला जे काही काम चालू करायचं त्यानंतर काम चालू करावं. तर त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये पण आणि सगळीकडे त्यांनी मंजूर केलं होतं की आम्ही हे सगळं झाल्यानंतरच हे काम चालू करू. परंतु या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी कोणालाही न कळवता, काही न करता डायरेक्टली त्यांनी पत्रे मारायला घेतले. काम चालू झालं, दुपारच्या वेळेला काम चालू झाल्यामुळे आम्हाला ते समजलंच नाही. संध्याकाळी जेव्हा आम्हाला समजलं त्यानंतर आम्ही सगळीकडे धाव घेतली. जिल्हाधिकारी, त्यानंतर तहसीलदार ऑफिस, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण या ठिकाणी नोटीस दिलेल्या आहेत, आपण अर्ज केलेले आहेत की या ठिकाणी परत काम चालू झालं आहे. तर त्यानुसार ग्रामपंचायतीकडे आपण नोंद केली होती. ग्रामपंचायतने त्यानुसार त्या ठिकाणी प्रॉपर नोटीस लावली आहे की तुम्ही तुमचे जे परवानगी आहे ती आम्हाला दाखवावी, कोणाकोणाची परवानगी घेतली, त्याशिवाय तिथे काही काम करू नये. काम करायचं असेल तर तुम्हाला ती परवानगी दाखवावं लागेल. बोलतो ना अतिरेक म्हणून त्यांनी काल परत काम चालू केलं आहे आणि त्या कामावर बंद पडावं म्हणून या सर्व महिला आणि सर्व आमचे रहिवासी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आलेत आणि आमच्यावर हा खूप मोठा अन्याय होतो आहे. तर आम्हाला विनंती आहे, आम्हाला सरकारद्वारे पण सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. त्या जागेवरती तो बिल्डर काम करणारच आहे, परंतु आपण कोर्टाच्या माध्यमातून स्टे आणणार आहात का? नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई ती करणारच आहोत. तर तिथे आम्ही पूर्तता करणारच आहोत. केतन पटेल हा बिल्डर यांनी आम्हाला कन्व्हेंट डील 1 वर्ष झालं, त्यावेळेस पण आम्ही असं झालो होतो पोलीस स्टेशनला. त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलं होतं कन्व्हेंट डील करून देईल म्हणून. तर त्यांनी आता परत त्या जागेवर येऊन काम सुरू केलेलं आहे. नाही, जर केतन पटेलने काम बंद केलं आंदोलन करू शकतो एकतामध्ये. काय समस्या निर्माण झाली आहे कर्मनगरीमध्ये? गेली कित्येक वर्ष आपण इथं वास्तव्यात आहात, काय प्रॉब्लेम झालेला आहे? आम्ही इथं 12 वर्षापासून राहतो आणि आम्ही बिल्डरकडून रूमा घेतल्या.
तर आता आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला, बिल्डरने आम्हाला मंदिरासाठी जागा ठेवलेली किंवा शाळेसाठी, स्मशानभूमीसाठी, तर याच्यामध्ये दुसऱ्या लोकांनी ताबा घालून आज 5 दिवस झालं काम सुरू आहे. आम्ही सर्व महिला कर्मनगरीतील खाली येऊन सांगतो त्या लोकांना की बाबा हे काम बंद ठेवा. तर आम्ही रूम अशा परिस्थितीत घेतल्या, आम्ही स्वतःच्या अंगावर दागिने पण ठेवले नाहीत, सगळा खर्च वगैरे आमच्या मुलांची शाळेची याची सोय नसताना पण आम्ही इथं रूमा घेतल्या आणि आम्ही रोज काम करून रूमा घेतल्यात. आम्हाला काही गव्हर्नमेंटचा पगार नाही किंवा काय नाहीये, या पद्धतीने आम्ही रूमा घेतल्यात आणि हे काम होता होईन एवढं थांबलंच पाहिजे. बघ काय प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झाला या लोकांनी, केतननी, नईमनी, याही काम गरीब लोकांची जागा होती, हे असं काय बी बांधायला पाहिजे, याही समशान बांधायला पाहिजे, या बांधायला पाहिजे, यांना गार्डन बांधायला पाहिजे. गरीब लोकांची शाळा नाही, काय नाही, इथं लोक राहतात. मग त्या लोकांना समजायला पाहिजे ना. आज आम्ही 70-80 वर्ष राहतून, मग या लोकांनी आमच्यावर कसं अनुदान केलंय. ताई, आपण गृहिणी आहात, काय समस्या निर्माण झाली कर्मनगरीमध्ये? कर्मनगरीमध्ये आम्ही राहायला आलेलो आता 10 ते 12 वर्ष झालेली आहे. 12 वर्षामध्ये केतन पटेलने आम्हाला तर याच्यासाठी देवळासाठी सुद्धा जागा दिलेली नाहीये आणि गार्डनसाठी जागा दिली ती दुसरीच लोक अतिक्रमण करतायत. पूर्णपणे अशी विरोधी करून सुद्धा ती लोक ग्रामपंचायतीची नोटीस सुद्धा फेटाळून लावलेली, यांनी लावलेली नोटीस आणि सांगितली तिथं तरी कामं चालू आहे. आता अजून काय प्रोसेस करायला पाहिजे की यांनी कामं का चालू ठेवलीत म्हणून. एवढं म्हणजे लोक हे करतायत की बाबा आम्ही सगळं देतोय, प्रोग्राम करतोय की बाबा इथे काहीतरी आहे म्हणून. हे लोक डायरेक्ट अतिक्रमण केल्यासारखं सगळं करतात आणि त्याला सुद्धा दाद सुद्धा देत नाहीये. पटेल सर, क्या माजरा है ये कर्मनगरी के लोग आपके बारे में, जो बिल्डर है, बिल्डर हमको मिलता नहीं, कन्वेंट डीड करके देता नहीं, ये क्या माजरा है? अपने सामने आप बैठे हुए हैं, क्या कहेंगे इसके बारे में? नमस्कार, मेरा कहना है कि सबसे पहला आरोप है कि मिलता नहीं। मैं तो रोज आता हूँ इधर। पहली बात तो मुझे कौन मिलने आया और मैं मिला नहीं हूँ, वो मुझे प्रूफ के साथ वो बताते हुए कि मैंने फ़ोन किया और उसका फ़ोन नहीं उठाया, तो उसके व्हाट्सएप उसके मोबाइल में क्लिप रहेगा ना कि मिस कॉल में गया और मैंने उसको फ़ोन नहीं किया या तो मैंने नहीं उठाया, तो एरो से मालूम पड़ जाएगा। दूसरी बात के कन्वेंस डीड की बात है तो लास्ट ईयर सभी पदाधिकारी जो चारों फेज के थे, चारों सेक्रेटरी, चारों चेयरमैन मेरे साथ मीटिंग, ज्वाइंट मीटिंग किया था। रात को हमारे यहाँ 10 बज गया था, तो उसमें जो कमिटमेंट हुआ था वो सब करके मैं देने को रेडी था और मैंने काम भी चालू किया और फेज़ 1 और फेज़ 2 का मैंने ड्राफ्ट भी बना के उनको पोस्ट भी किया हूँ। आपको सबूत के साथ दिखा दो कि फेज़ 2 और फेज़ 1 का मेरे पास मोबाइल में अंदर कहीं रहा है। ये फेज़ 2 का मैं आपको सबूत दिखा रहा हूँ कि ये देख लो, तारीख 16/4/2022 ये सबके एजीएम में पास किया है कि पांडुरंग और 2 उनके चेयरमैन ये हमारे तरफ से साइन करने को आएंगे। अगर इनका एग्री नहीं रहता तो ये ओरिजिनल पेपर पे मुझे सेंड किया है, ऐसा फेज़ 1 ने भी किया है। मैंने कन्वेंट वो मराठी में भी ड्राफ्ट बना के दिया, सामने मैंने सब कुछ रजिस्टर को सबमिट करके रेडी कर दिया। उनको बुलाया गया, 1-2 बार मैंने फ़ोन किया, फिर उनके तरफ से आता हूँ, करता हूँ, बोलता हूँ, तो आगे का जवाब उन्होंने दिया ही नहीं फिर मुझे बराबर प्रॉपर। तो मैंने फ़ोन बंद करना बंद कर दिया। मतलब शायद इनको और कुछ अभी नहीं करना है, उनका पैसा जमा नहीं है कि क्या है। और मैंने कमेंट जो किया था कि 100 रुपया खर्चा आएगा तो 50 रुपया मैं दूंगा, 50 रुपया उनको देना है। ये बात हमारी सब सोसाइटी के सेक्रेटरी, चेयरमैन और मेरे साथ ज्वाइंट मीटिंग में मैंने कबूल किया और जिस पे मैं कायम हूँ और मैं करने को रेडी हूँ। और रही बात दूसरी कि जो मेरा नाम का मेरा फ्रेश जो बाकी की जगह का बचेला 7/12 जो है वो मैंने जिसको बेचा हूँ उसको ताबा मेरा था, मैंने उसको ताबा भी दिया है। उस पर वॉल कंपाउंड का काम चालू है। तो ना कर्म कॉरपोरेशन से अभी उसका लेना देना है क्योंकि प्रॉपर्टी कार्ड पे उनके नाम है, उनको कब्जा भी दिया हुआ है और ना किसी अदर्स पार्टी का या सोसाइटी का इस पर लेना देना हस्तक्षेप है। क्योंकि मैंने हर एक सोसाइटी का तार कंपाउंड बाउंड्री सबको बना के दे दिया है। उस बाउंड्री के बाहर का जमीन पे अभी किसी का राइट्स नहीं है, वो बिल्डर का है जिसका नाम पे 7/12 है, उसी का ही उसका जमीन रहेगा। जब वॉल कंपाउंड है, जब रहने को आए हैं सब लोग, तो उस वॉल कंपाउंड को नजरअंदाज नहीं कर सकता। और गूगल पे जाके अभी भी तुम फोटो देख सकते हो, गूगल सर्च करोगे तो 12, 13, 14, 15, 17, 18 तक और आज भी उधर पोल लगे ले। तो उसके बाहर की जमीन जो है वो बिल्डर की बची हुई है, तो बिल्डर किसी को भी बेच सकता है या खुद डेवलप कर सकता है। तो ये जमीन जो उधर हस्तक्षेप में कोई इन लोग हस्तक्षेप कर रहे हैं तो गैर कानूनी है, क्योंकि बाकायदा प्रॉपर्टी कार्ड पे है। बाकी लोकशाही देश है, कानूनन उनको रुकाना है। तो मैं तो बोलता हूँ कि कोर्ट में जावे, कहीं भी जावे, किसको कुछ भी है आपत्ति है तो बोले, उसके लिए मैं डिनाई नहीं करता हूँ। कन्वेंस का मैंने आपको स्टेटमेंट दे चुका हूँ जी। कन्वेंस डीड का क्या इसमें परसेंटेज है, क्या बताएंगे इसके बारे में? कन्वेंस डीड का जब रात को 10 बजे मेरे ऑफिस में इधर ही
पांचों फेज के पदाधिकारी, सेक्रेटरी, चेयरमैन सब बैठे थे, तो मैंने कंपनी को एक्चुअली 2013 में छोड़ दिया था। पर एक पार्टनरशिप फर्म था और मेरा इधर दूसरा वेयर हाउसिंग का भी बिजनेस है, मेरी खुद की थोड़ी ज़मीनें इधर है, उसमें मेरा वेयर हाउसिंग का काम करता हूँ मैं। तो एक कंपनी को मैंने अपने पास रखा, जिससे कि मेरे को ज़िंदगी इधर निकालना है, तो मैं किसी भी गरीब का कोई भी पैसा गलत टूटना नहीं चाहिए, इसके वजह से मैंने कन्वेंस इनको मिल जावे ये कंपनी को अपने पास ही रखा। और मैंने डे 1 से सबको बोल दिया था कन्वेंस मेरे पास है, मतलब कंपनी पार्टनरशिप फर्म मेरे पास है कर्म कॉर्पोरेशन, तो आप अपना कन्वेंस ले लो, ये तो पहले से उनको बोल के रखा था। प्लस जब इधर फाइनल मीटिंग में जब मैं 50-50 पहला मुझे 1 रुपया खर्चा नहीं करना था, मैंने उनको ये बोला था कि भाई मेरा साइन जब चाहिए, आधी रात को चाहिए, मैं देने को तैयार है, आप अपना प्रोसेस डॉक्यूमेंट आगे दौड़ाओ और मेरे से साइन ले लो। फिर जब ये लास्ट ईयर जो सबका मीटिंग हुआ, जिसमें मैंने कबूल भी कर लिया कि चलो ठीक है अभी बिल्डर तो चले गया, उस बिल्डर में मैं भी एक पार्टनर था, ऐसा नहीं कि मैं ना नहीं बोल रहा हूँ, था, तो इसलिए मैंने अभी रखा है मेरे पास वो कंपनी कि मेरी साइन से इनका कन्वेंस हो जावे। तो मैंने 50% कबूल भी कर लिया है, पर मैं देने को तैयार नहीं था। लेकिन इधर उस पूरे ग्रुप में हमारे जुने संबंध 20 साल से जो है विजय पाटिल, जो इधर लोकल है हमारे यहाँ, काफ़ी उन्होंने काम भी हमारे साथ मिलके किया है, पूरा एस्टेट खड़ा करने में उनका माल का और पूरा हेल्प करने का सहयोग था, क्योंकि हमने उनकी ज़मीनें खरीदी थी, उनकी भी ज़मीनें जिस फेज पे वो खड़ा है 3rd फेज, उधर उनकी ज़मीनें हैं, उनके खानदान की उनकी खुद की ज़मीनें थी, तो उन्होंने भी अच्छा सहयोग किया। तो उसका मैं मान रखते हुए पहला 25% पे मैं कबूल हुआ था कि मैं 25% ही दूंगा, लेकिन विजय ने फोर्स करके बोला कि केतन भाई कुछ भी करो 50-50 पे कबूल करो। तो मैंने उसका मान सम्मान रखते हुए बोला जाने दो, अपने को वाद विवाद कुछ नहीं है, 50 में सभी लोग मंजूर हो गए थे। मैंने ड्राफ्ट भी बनाया, ड्राफ्ट का कॉपी भी दे दिया, 2 जन का सोसाइटी का पदाधिकारी का मेरे को एजीएम का लेटर भी दे दिया उन्होंने। उसके बाद उनके दिल में क्या है अभी मुझे नहीं मालूम, कि आगे उन लोगों ने वार्तालाप भी नहीं किया, जबकि सब कुछ रेडी था। आता या प्रकरणात विकासक केतन पटेल व कर्मनगरीतील रहिवासी कोणत्या प्रकारची भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।